मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन स्टार्ट विथ लेटर सी पासून स्टार्ट होणारे जवळपास 60 ते 65 शब्द शिकणार आहोत आणि हे अगदी बेसिक वर्ड्स आहेत, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर या ठिकाणी फर्स्ट वर्ड आहे कलर. कलर म्हणजे रंग, हे तुम्हाला माहीतच आहे. नेक्स्ट आहे कॅमेरा. कॅमेरा म्हणजेच कॅमेरा किंवा ज्याला आपण छायाचित्र देखील म्हणतो. लक्षात ठेवा, कॅमेरा म्हणजे कॅमेरा आपण हा शब्द वापरतो, पण कॅमेराला इंग्रजीमध्ये छायाचित्र म्हणतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कॅन्डल. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. नेक्स्ट काऊ. काऊ म्हणजे गाय, हे आपल्याला माहीतच आहे. नेक्स्ट नाऊन आहे क्रो. क्रो म्हणजे कावळा. नेक्स्ट आहे क्राऊन. क्राऊन म्हणजे मुकुट. हा मुकुट राजा परिधान करत असतो. क्राऊन म्हणजे मुकुट, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्रोकोडाईल. क्रोकोडाईल म्हणजे मगर. नेक्स्ट आहे कॅरट. कॅरट म्हणजे गाजर. नेक्स्ट आहे कार. कार म्हणजे गाडी. त्यानंतर आहे कॅसल. याला कॅस्टल नाही म्हणायचं, याचा उच्चार कॅसल करायचा आहे. कॅसल म्हणजे किल्ला. नेक्स्ट आहे कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. हा एक व्हेजिटेबल आहे, आपल्याला माहीत आहे. नेक्स्ट आहे क्लास. क्लास म्हणजे वर्ग. नेक्स्ट आहे चीन. चीन म्हणजे हनुवटी. हा आपल्या बॉडीचा पार्ट्स आहे. नेक्स्ट आहे चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. हा आपला बॉडी पार्ट आहे. नेक्स्ट चिक. चिक म्हणजे गाल. हा देखील आपल्या बॉडीचा पार्ट आहे. नेक्स्ट आहे केव. केव म्हणजे गुहा. ह्या गुहेमध्ये कोण राहत असतं, तर सिंह, त्यानंतर वाघ वगैरे या केवमध्ये राहत असतात. केव म्हणजे गुहा, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्रॅब. क्रॅब म्हणजे खेकडा. नेक्स्ट आहे क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. त्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे राजधानी किंवा ज्याला भांडवल देखील म्हटलं जातं. भांडवल म्हणून जे काही आपण वापरतो त्याला इंग्रजीमध्ये कॅपिटल म्हटलं जातं आणि कॅपिटल म्हणजे राजधानी, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कॅप. कॅप म्हणजे टोपी. नेक्स्ट आहे चैन. चैन म्हणजे साखळी. आपण गळ्यातली साखळी वगैरे त्याला आपण चैन देखील म्हणू शकतो. नेक्स्ट आहे क्लॉथ. क्लॉथ म्हणजे कपडा, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कझन. कझन म्हणजे चुलत भावंड. नेक्स्ट आहे कार्ट. कार्ट म्हणजे बैलगाडी. बैलगाडीला इंग्लिशमध्ये कार्ट म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे केज. केज म्हणजे पिंजरा. याच्यामध्ये पोपट वगैरे आपण ठेवतो, त्याला केज म्हणतात. नेक्स्ट आहे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे मूल. नेक्स्ट आहे सिटी. सिटी म्हणजे शहर. त्यानंतर आहे कॉइन. कॉइन म्हणजे नाणे. नेक्स्ट आहे चिली. चिली म्हणजे मिरची. नेक्स्ट आहे कोन. कोन म्हणजे शंकू. हा एक शेप आहे, म्हणजे हे आकार आहे, त्याच्यामध्ये कोन म्हणजे शंकूचा आकार आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे कप. कप म्हणजे कप. नेक्स्ट आहे कोल. कोल म्हणजे कोळसा. तर या ठिकाणी कोळशाला इंग्रजीमध्ये कोल म्हणतात, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे केक. केक म्हणजे केक. नेक्स्ट आहे कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे आपण कॅलेंडर म्हणतो, पण मराठीमध्ये दिनदर्शिका म्हणतात, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कॉर्न. कॉर्न म्हणजे मका. त्यानंतर आहे कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग, लक्षात ठेवा. निवडुंगाला इंग्रजीमध्ये कॅक्टस म्हणतात. त्यानंतर आहे कॅटरपिलर. कॅटरपिलर म्हणजे सुरवंट. नेक्स्ट कोट. जो ऑफिस जाताना वगैरे परिधान करतो त्याला कोट म्हणतात. तर कोट म्हणजे आहे कॅमल. कॅमल म्हणजे उंट. नेक्स्ट क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ. भिंतीवरच्या घड्याळीला क्लॉक म्हणतात आणि हातातील जे घड्याळ असते त्याला वॉच म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कॅन्डी. कॅन्डी म्हणजे खडी साखर. नेक्स्ट आहे कर्टेन. कर्टेन म्हणजे पडदा. आपण जो खिडकीला वगैरे लावतो त्या पडद्याला इंग्रजीमध्ये कर्टेन म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कुकी. कुकी म्हणजे बिस्किट. बिस्किटाला कुकी देखील म्हटलं जातं. नेक्स्ट आहे चेअर. चेअर म्हणजे खुर्ची. त्यानंतर आहे कंट्री. कंट्री म्हणजे देश. नेक्स्ट आहे कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे संगणक. त्यानंतर आहे कॉलेज. कॉलेज म्हणजे महाविद्यालय. नेक्स्ट आहे चर्च. चर्च हे मंदिर आहे.
त्यानंतर क्लायंट, क्लायंट म्हणजे गिराईक. लक्षात आपल्याला माहीत असलं पाहिजे क्लायंट म्हणजे गिराईक. नेक्स्ट कस्टमर, कस्टमर म्हणजेच ग्राहक, ज्याला आपण ग्राहक म्हणजेच गिराईक देखील म्हणू शकतो. ग्राहकाला 2 शब्द आहेत, कस्टमर आणि क्लायंट. नेक्स्ट आहे क्लिनिक, क्लिनिक म्हणजे दवाखाना. आपल्याला माहीत आहे दवाखान्याला हॉस्पिटल देखील शब्द आहे आणि क्लिनिक देखील लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे कॉफी म्हणजे कॉफी, ची स्पेलिंग ठेवा COEE कॉफी आहे. म्हणजे कोंबडे पिल्लू लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कन्सर्ट, कन्सर्ट म्हणजे संगीताची मैफिल किंवा आपण याला संगीताचा हॉल देखील म्हणू शकतो. तर संगीताचा जो हॉल असतो तर त्याला कन्सर्ट म्हणतात. आपण मूवीमध्ये वगैरे हे पाहतो तर त्याला कन्सर्ट म्हणा. कन्सर्ट म्हणजे संगीताची मैफिल. नेक्स्ट आहे सेंटर, सेंटर म्हणजे केंद्र. नेक्स्ट आहे काउच, काउच म्हणजे सोफा. नेक्स्ट आहे चॉकलेट, चॉकलेट म्हणजे चॉकलेट. नेक्स्ट आहे चेरी, चेरी हे एक फ्रूट आहे तर चेरी म्हणजे चेरी आपल्याला माहीत आहे. नेक्स्ट आहे कॅम्पस, कॅम्पस म्हणजे शैक्षणिक आवार. जे कॉलेजच्या समोर वगैरे जो ग्राउंड असतं त्याला कॅम्पस म्हटलं जातं. तर मराठीमध्ये शैक्षणिक आवार देखील बोललं जातं. नेक्स्ट आहे काफ, काफ म्हणजे गाईचे वासरू. त्यानंतर आहे क्रेयॉन, क्रेयॉन म्हणजे रंगीत खडू. लक्षात ठेवा क्रेयॉन म्हणजे रंगीत खडू. नेक्स्ट आहे चीज, चीज म्हणजे चीज हे खायचा पदार्थ आहे. नेक्स्ट आहे कार्पेट, कार्पेट म्हणजे सतरंजी. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 60 ते 62 शब्द अभ्यास केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.